Everybody. Here we are at the launch of a very beautiful event called the Joy of Giving Week. No other day can be as suitable as Gandhi Jayanti for such a week to be started or to be launched, because none other than our own Mahatma Gandhi has shown the right way of sacrifice and love to the neighbors, and he himself has demonstrated how much joy can be derived from showing kindness and showing and by empathizing with the poor and the downtrodden in the society. So I congratulate Mahesh Foundation for coming forward with such a novel and very very innocent idea of giving. Like the foundation is not asking for any great donations, or it's not asking for any kind of major scale interventions from all of us present here. Just the appeal is to give whatever you would like to. It can be your love, it can be your smile, or it can be anything else that you would want to share with these kids, these innocent kids who have been or who are suffering because of some who are suffering or who have come to this situation which is not of their fault. We all are very blessed to be born healthy without any problems, and that is not our effort. That's not because of our efforts, but just because of God's grace. We all are healthy and we all are keeping well in our lives. These kids are there in front of us who are not so well, who are not so healthy as all of us are, but they are not so because of their fault. So it's upon us to help them, to come forward and to empathize with them and to help them in whatever ways we can. Because if we turn away from them, if we turn our faces away from them, then we will be incurring God's anger on us. So because we are in a position to come forward and help and educate them, to bring them up in their lives in whatever ways we can, and it's on us to spread this message throughout the society, because there is, as you all know, there is a lot of stigma still within the educated society about HIV positive kids and HIV, about the disease itself. गेली ती वर्षांनी राहिल्या त्या आठवणी. 150 वर्षाचा काळ निघून गेला. स्वामी विवेकानंदांनी जे काय आपल्या देशाला आणि या जगाला म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कसं जगावं आणि कुणी जगावं ह्या विचारातून जे काही विचार सोडून गेलेले आहेत ते विचार आपण पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या संस्थेतून असे हे कार्यक्रम होऊ घातलेले आहेत. आणि हा आजचा कार्यक्रम फक्त आपल्या याच ठिकाणी नव्हे, संपूर्ण जगामध्ये होऊ घातलेला असणार, जेणेकरून हा कार्यक्रम या ठिकाणी पण गेल्या 2 वर्षापासून महेश फाउंडेशनच्या वतीनं होत आहे. खरोखरच महेश फाउंडेशन, डॉक्टर अहमद आणि महेश फाउंडेशनचं आपण कितीही कसंही कौतुक केलं तर ते कमीत म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
बेळगाव शहर आणि परिसरामध्ये बऱ्याचशा संस्था आहेत. बऱ्याचशा संस्था वेगवेगळ्या विचारातून आपल्या मागील कार्याची जी काही पोच आहे ते पुढे घेऊन जाण्याच्या विचारामध्ये जन्म घेतलेल्या या संस्थेनं हे कार्य पुढे न्यायचं आहे. आणि ह्याच विचारातून आज महेश फाउंडेशननं जे काही विचार पुढे नेलेले आहेत ते खरोखरच कौतुकास पात्र आहेत म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. या ठिकाणी आज आमच्या बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती फ्रान्सिस आणि इतरांनी जे काही आता विचार सांगितलेले आहेत खरोखरच गोरगरीब ह्या लहान मुलांच्यासाठी कोणी ना कोणी आधार दिला पाहिजे. आणि ह्याच विचारातून आधार देण्यासाठी या संघटनेनं जन्म घेतला आणि वास्तविकरित्या खरोखरच जे आधार म्हणून देत होते. या ठिकाणी आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. वास्तविक या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आमचे राष्ट्रपिता महात्माजींनी बरंचसं काही कष्ट केलं. महात्माजींना झालं तेवढं दुःख कुणालाही झालं नसणार. असाच प्रसंग या ठिकाणी पण आलेला आहे. खरोखरच या महेश फाउंडेशनचे आधारस्तंभ ते तुम्हामातून निघून गेलेले आहेत. वास्तविकरित्या स्वर्गीय सुरेशजी हुंद्रे की मानत्व काय आहे दाखवून देण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी जे काही घडवून ठेवलेलं होतं ते पुढे नेण्याच्या विचारामध्ये स्वर्गीय सुरेशजी हुंद्रे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. आणि त्याच प्रयत्नातून आज 2 वर्ष होऊन गेलेली आहेत. 2 वर्षाच्या काळामध्ये यदाकदाचित एकाच्या मागून एक आपण जाणार आहोत, पण ते गेले तरी आज त्यांची देखील आठवण या ठिकाणी सातत्यानं राहावी म्हणूनच या महेश फाउंडेशननं आज त्यांचं कार्य पुढं जे चालू ठेवलेलं आहे ते खरोखरच हे कार्य करणाऱ्यांना किती कौतुक आहे किंवा कौतुकास पात्र आहेत हे सांगणं खरोखरच खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे.